येथील राम मंदिराच्या जीर्णोद्धाराची चर्चा सर्वदूर आहे. त्या संदर्भात देशातील आणि परदेशातील अनेकांना आमंत्रण आणि निमंत्रण पाठवली जात आहेत. आणि राम मंदिराच्या संदर्भातल्या चर्चा आणि रामाच्या संदर्भातल्या चर्चा या सर्वदूर सुरू आहे. वास्तविकता रामायण आणि रामचरित्र याच्या संदर्भातली चर्चा आजच होत नाहीये. ही चर्चा फार पुरातन काळापासून सुरू आहे. त्यावरती अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रकाश टाकलेला आहे. किंबहुना रामायणच या देशामध्ये इतक्या विविध प्रकारचे आहेत की त्या संदर्भातच एका रामायणाचा दुसऱ्या रामायणाशी कुठला संदर्भ लागत नाही, इथपर्यंतचं अंतर आपल्याला दोन रामायणांमध्ये सुद्धा सापडतं. पण देशामध्ये सर्वात जास्त परिचित असणारं आणि प्रसारित झालेलं रामायण कुठलं असेल तर संत तुलसीदास यांच्या वतीनं लिहिलेलं रचित त्यांनी रचलेलं रामचरितमानस याचा सगळ्यात जास्त सगळीकडे प्रचार आणि प्रसार होतो. ज्यावेळेस राम जन्मभूमी आणि राम मंदिराची चर्चा सुरू झाली तर त्यावेळेस आम्ही असा विचार केला की एकूणच या रामायणाचा शोध का घेतला जाऊ नये, त्या संदर्भातले काही विद्वान आहेत त्यांच्याशी का बोललं जाऊ नये. तर मॅक्स महाराष्ट्र त्या पद्धतीनं चर्चा करतो आहे. आत्ता आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते विचारवंत अभ्यासक ज्येष्ठ इतिहास तज्ञ डॉक्टर अशोक राणा आपल्या सोबत आहेत. राणा सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र. नमस्कार. नमस्कार. राणा सरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे इतिहास असेल, शिवचरित्र असेल किंवा एकूणच हिंदू संस्कृतीच्या संदर्भातला त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्या संदर्भातली अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ती बेस्ट सेलर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी रामायण किंवा राम याच्या निमित्तानं बोलणार आहोत. तर डॉक्टर राणा सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि मी पहिल्यांदा असं विचारतो की रामायण हे महाकाव्य किंवा रामायण ही कथा आहे, ही पहिल्यांदा कुठून कसा त्याचा उगम झाला किंवा काय त्याचा इतिहास आहे आणि पुढे त्याची प्रगती कशी झाली याचा पहिल्यांदा तुम्ही आम्हाला माहिती द्या. भारतीय संदर्भात विचार केला तर साधारणतः इसवी सनापूर्व दुसऱ्या शतकामध्ये दशरथ जातक नावाचं जे बौद्ध साहित्यामध्ये एक कथा निर्माण झाली जातक कथांमध्ये. तर त्याच्यामध्ये रामायणाचं मूळ आपल्याला सापडतं. काही अभ्यासकांनी इंद्र आणि वृत्र संघर्षामध्ये जे काही आर्य अनार्य या दोन गटामध्ये युद्ध झालीत किंवा भांडणं झालीत, तिथे काही लोकांनी त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. तर काही अभ्यासकांच्या मते ग्रीक जो महाकवी आहे होमरच्या ओडिसीमध्ये रामायणाच्या कथेचं मूळ शोधलंय. तर काही अभ्यासकांचं मत असं आहे की इजिप्तमध्ये रॅमेसेस नावाचा जो राजा होता त्याची कथा ही रामायणात आलेली आहे. अशा अनेक प्रेरणा या रामायणाच्या संदर्भात सांगितल्या जातात आणि ते जर्मन विद्वान फादर कामिल बुल्के यांनी रामायणावर या सगळ्या ज्या आवृत्त्या आहे रामायणाच्या त्यावर सखोल संशोधन केलं आणि प्रयाग विद्यापीठ यांनी त्यांना डिलीट ही पदवी सादर केली आणि त्यानंतर ते पुस्तक रामकथा या नावाने प्रकाशित आहे. आपण इंटरनेटवर शोध घेतला तर ते पुस्तक सहज आणि मुक्त उपलब्ध आहे, म्हणजे पैसे लागत नाही, फुकट उपलब्ध आहे. तर अशा अनेक पद्धतीने अनेकांनी रामायणावर अभ्यास केला. आपल्याकडे भास्करराव जाधव यांनी 100 वर्षापूर्वी रामायणावर नावा प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ अलीकडे गेल्या 10 वर्षात 15 वर्षात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. त्या ग्रंथानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं रीडर्स इन हिंदुइझम हे पुस्तक 1956च्या दरम्यान 56 मध्ये सप्टेंबर 56 मध्ये ते लिहिलं गेलं. नंतर ते प्रकाशित झालं. मग पुढे तो वादाचा विषय झाला वगैरे वगैरे. त्यामुळे रामकथेची चिकित्सा ही थांबलेली आहे सध्या, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे खरं म्हणजे अद्भुत आहे की एक कथा लिहिली जाते, कुठेतरी त्याचं मूळ असतं आणि त्या कथेचा इतका विस्तार होतो की त्या कथेतल्या नायकाचा साक्षात ईश्वर होतो. हा प्रवास कसा काय घडला किंवा याच्यातले म्हणजे काही वेगवेगळी अंग असतील तर ती काय आहे नेमकी? नाही, एकतर रामकथा जी लोकप्रिय झाली ती रामचरितमानस या ग्रंथाच्या द्वारे अवधी भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये लिहिलेली कथा
हिंदी भाषिक प्रदेश जो आहे म्हणजे उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आणि बिहार या सगळ्या भागामध्ये ती प्रचलित झाली. पण त्या ठिकाणी जसं राजस्थानमध्ये अ, राधेश्याम रामायण आहे. आपल्या मध्य प्रदेशात ही वेगळी रामायण आहे. पण उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या 2 भागात जे उत्तर प्रदेशी लोकं गेले व्यवसायाच्या निमित्ताने, त्या ठिकाणी त्यांनी सुंदरकांड किंवा इतर रामायणातला जो भाग आहे कांड त्याचं पठण करण्याची एक परंपरा सुरू केली आणि त्यामुळे रावण दहन ही प्रथा सुद्धा त्यांच्यामुळे सुरू झाली. तर हा सगळ्यात मोठा वाटा जो आहे, तो रामचरित्र मानस हा ग्रंथ पोहोचवण्यात उत्तर प्रदेशी लोकांचा आहे आणि त्यामुळे मूळ वाल्मिकी रामायणात जो राम हा सर्वसामान्य माणसासारखा आहे. म्हणजे माणूसच आहे तो. दैवतीकरण त्याचं वाल्मिकी रामायणात झालेलं नाहीये. रावणाचा शत्रू आणि त्याची कथा, रावणारी विजय गाथा अशा तऱ्हेने सुरुवातीला वाल्मिकी नावाच्या कोणी व्यक्तीने म्हणा किंवा वाल्मिकीच्या नावाने दुसऱ्या कोणीतरी अशा तऱ्हेची कथा तयार केली होती आणि पुढे मग त्याला ट्रॅजिक केलं गेलं म्हणजे शोकांतर स्वरूप देण्यात आलं. सीतेचं जे काही दहन केल्यानंतर रामाचा आत्महत्येचा भाग आणि रावणाचा मृत्यू ह्या गोष्टी नंतर टाकल्या गेल्या आणि त्यामुळे वाल्मिकी रामायण आपल्या पुढे आलं. हे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये. पण डॉक्टर राचिन ढेरे हे फार मोठे विद्वान होऊन गेले या क्षेत्रातील लोकसाहित्याचे अभ्यासक किंवा डॉक्टर दभी कुलकर्णी नागपूरचे हेही महाकाव्याचे मोठे अभ्यासक. त्यांचा पीएचडीचा विषयच महाकाव्य हा होता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसंस्कृतीमध्ये ज्या काही रामकथा होत्या, कुशीलव नावाची एक जात होती. ही भटकी जमात जी होती ती रामकथा सांगत सांगत उदरनिर्वाह करीत होती आणि त्या कुशीलवांच्या कथा त्या नाराशंसी गाथा या नावाने वैदिक साहित्यामध्ये प्रचलित झाल्या आणि त्यातून मग अनेक कथांचं संकलन करणारा एक वर्ग सूत, मागध, बंदी, चारण आणि कुशीलव त्या भरत सुद्धा एक टोळी होती. त्या टोळीमध्ये अशा तऱ्हेच्या चित्रकथा सांगणे आणि लोकांना पुरोधांच्या कथा सांगणे आणि आपलं पोट भरणे असा उदरनिर्वाहाचा भाग म्हणून लोकसंस्कृतीमध्ये पहिल्यांदा रामायण आलं आणि मग 4थ्या शतकामध्ये संस्कृतीकरण झालं. 4थ्या-5व्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याचा जो काळ होता ज्यामध्ये संस्कृतचं फार महत्व वाढलं होतं आणि ज्या लोक भाषा होत्या त्या मागे पडत चालल्या होत्या. त्या काळामध्ये वाल्मिकी रामायणाची रचना ही कोणी केली हे नेमकं सांगता येत नाही, पण वाल्मिकी नावाच्या कोळ्यांनी केली असं प्रचलित आहे मत. तर अशा तऱ्हेने लोकगाथांचं संकलन एकीकडे रामकथांच्या रूपात वाल्मिकी रामायणात आलं. पुढे तुलसीदासांनी त्याला अवधी बोलीत केल्यामुळे लोकांच्या बोलीत ते आणलं गेलं. वाल्मिकी रामायण हे लौकिक संस्कृतामध्ये आहे आणि तुलसी रामायण हे लोकांच्या भाषेत आहे. त्यामुळे जास्त लोकप्रिय झालं आणि ते फुलवलं. त्याचं दैवतीकरण आपल्याला जे पाहायला मिळतं रामाचं ते तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये आहे. ते वाल्मिकी रामायणात नाही आहे आणि ते लोकभाषेत असल्यामुळे सर्वदूर पसरलं. लोकांनी दैवत म्हणून रामाचा स्वीकार केला आणि त्याची मंदिरं उभारली. त्याबद्दलचे काही रिच्युअल रामनवमी सारखे काही उत्सव ते सुरू झाले. रावण दहनासारखे उत्सव सुरू झाले. त्यामुळे राम हा एक महानायक म्हणून चित्रित केला गेला आणि रावण हा खलनायक म्हणून चित्रित केला गेला. 2 परस्पर विरोधी संस्कृतीचा संघर्ष अशा तऱ्हेने भारतात या रामाच्या दैवताच्या रूपाने उभा राहिला. दक्षिणेत याविरुद्ध परिस्थिती आहे. तिकडे रावणाला महानायक मानतात त्यामुळे स्वाभाविकपणे रामाला ते खलनायक मानतात. तर तिथल्या अभ्यासकांनी, सुधारकांनी, सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातल्या लोकांनी रामाचं दहन करण्याच्या प्रथा सुरू केल्या. एव्ही पेरियार रामस्वामी नायकर वगैरेंनी. तर अशा तऱ्हेने हा संघर्ष उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, आर्य विरुद्ध द्रविड, ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण, सूर विरुद्ध असुर असा हा संघर्ष आहे. पण आता राम हे जास्तीत जास्त प्रमाणात लोकाभिमुख करण्याचं काम हे राजकीय क्षेत्रातून होते आहे आणि राजकारणासाठी रामाचा वापर आज होतोय. दैवतीकरणाच्या पलीकडे एक प्रचार प्रमुख म्हणून त्या प्रचाराचं साधन म्हणून रामाचा वापर भारतीय जनता पार्टी करीत आहे. तुम्ही 2 संस्कृतीचा असं म्हणजे शब्दप्रयोग वापरला राणा सर. त्यातनं मला असं वाटतंय तुम्ही दुसरा एक त्यात संदर्भ देताना असं म्हटलंय की वैदिक विरुद्ध अवैदिक किंवा काही ठिकाणी तर वैदिक विरुद्ध बौद्ध असाही संघर्ष त्या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. तर हा नेमका संघर्ष का होता आणि आता जे रामायणाला मानतायत आणि रामासाठी विटा वाहतायत, रामासाठी अक्षता घेऊन फिरतायत, रामाचे कलश घेऊन दारोदारी जाऊन हे करतायत, तर ते खरं वारसदार आहेत का त्यांच्यावरती रामचरित्र हे थोपवलं गेलेलं आहे? नेमकं काय वस्तुस्थिती आहे? खरं परिस्थिती काय?
नाही, राम एक आदर्श पुत्र म्हणून रामायणात प्रचारित करण्यात आला. वाल्मिकी रामायणात सुद्धा तो आदर्श पुत्रच आहे, तुलसी रामायणात सुद्धा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम ही बिरुदावली रामासाठी लावली गेली आहे. ह्या अनेक गोष्टींमुळे राम हा प्रत्येक वडिलाचा आदर्श आपला मुलगा रामासारखा झाला पाहिजे. अ, असं एक चित्र प्रचलित केलं. पण वाल्मिकी रामायण जर आपण वाचलं बारकाईनं, तर त्यात सूर, असुर किंवा राक्षस आणि देवांचा संघर्ष दाखवलाय. जसं त्राटिकासारखी राक्षसी किंवा शूर्पणखासारखी राक्षसी, या राक्षसींना मारणारा राम, असा त्या रामायणात चित्रित केला गेला. राक्षस हे भारतातले मूल निवासी, देशाचे रक्षण करते. तर त्यांना खलनायक ठरवलं गेल्यावर रामाचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला. हे वाल्मिकी रामायणाचं कपट कारस्थान आहे. हे बौद्ध रामायण जे आहे, दशरथ जातक या नावाने प्रसिद्ध, त्यामध्ये हा प्रकार नाही आहे. दशरथ जातक लहानसाच ग्रंथ आहे, खूप मोठा नाही, पण तो सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे, आपण वाचू शकतो. इंग्लिश भाषांतर त्याचं झालेलं आहे. त्या मूळ जातक कथामध्ये सुद्धा तो आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी दशरथ हा वाराणसीचा राजा दाखवलाय आणि वाल्मिकी रामायणात तो अयोध्येचा राजा दाखवलेला आहे. आणि या पेक्षा वेगळं जैन रामायण आहे, पद्म चरित्र त्याला म्हणतात. पद्म हे नाव त्यांनी रामाला दिलेलं आहे. पौम चरिऊ या नावाचा त्याचा उच्चार आहे, अपभ्रंश भाषेत ते आहे. तर त्याच्यामधला राम आणखी वेगळा आहे. म्हणजे बौद्ध, जैन आणि वैदिकांच्या संस्कृत ह्या भाषेमध्ये राम वेगवेगळ्या पद्धतीने चितारला गेला. आपापल्या सोयीनी त्या लोकांनी रामाचं चित्रण केलं गेलं. दशरथ जातकामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण हे बहीण भाऊ दाखवले. रावण त्यांच्यापैकीच दाखवलाय. आणि मग रामाचं सीतेशी लग्न होतं. आता लग्न होतं म्हणजे सहज होतं, कारण तेव्हा बहिणीशी लग्न करण्याची प्रथा होती. इजिप्तच्या संस्कृतीत ती होती, आपल्या भारतातल्या संस्कृतीमध्ये बहिणीशी लग्न करण्याची प्रथा होती. कारण आपल्या घरातली संपत्ती बाहेर जाऊ नये यासाठी ते होत होतं. ते रक्ताची शुद्धता बाळगण्याकरता सुद्धा बहीण भावांची लग्न होत असत. तर अशा प्रकारच्या लग्नाचा उल्लेख दशरथ जातकामध्ये आहे. हे इसवी पूर्व 2ऱ्या शतकातला आहे. आणि त्याच्यानंतर 400 वर्ष म्हणजे 600 वर्षाचं अंतर दशरथ जातक आणि वाल्मिकी रामायणात आहे. नंतर मग 15व्या शतकामध्ये तुलसी रामायण लिहिलं गेलं. म्हणजे तुलसी रामायण आणि वाल्मिकी रामायणात 1000 वर्षाचं किमान अंतर आहे. या काळामध्ये अनेक प्रकारच्या रामकथा लोकांनी रचल्या. या रामकथा सगळ्याच काही रामाला अनुकूल आहे असं नाही. विशेषतः लोकसाहित्यामध्ये रामाला खलनायक म्हणून चित्रित केलं गेलं आहे आणि सीतेवर त्यांनी अन्याय केला म्हणून त्याला दोषी ठरवलं गेलं आहे. त्याची कारणं सुद्धा आपल्या मराठीच्या ओव्या ज्या आहेत लोकगीतातल्या, त्या ओव्यामध्ये हे प्रश्न विचारले गेले. तसे उत्तर रामचरित्र नावाचं एक संस्कृत नाटक आहे भावभूतीचं. त्याने सुद्धा असे काही प्रश्न सीतेच्या मुखातून विचारले गेले, की तू सीतेवर अन्याय करणारा होतो कोण? अशा तऱ्हेचे प्रश्न अनेक ठिकाणी विचारले गेले. पण आदर्श पुरुष म्हणून ह्या 15व्या शतकामध्ये तुलसीदासांनी आपल्यापुढे जो राम आणला, तो राम मात्र जास्त लोकाभिमुख झाला, कारण त्याचे प्रसार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तो आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श पुत्र, असे आदर्श बंधू वगैरे ही सगळी, की आदर्श पती म्हणून तो सिद्ध होऊ शकत नाही वाल्मिकी रामायणात. पण तो तुलसीदासांनी तो प्रयत्न केलेला आहे त्याच्या परीने. आणि तुलसीदासावर प्रभाव जो आहे तो ब्राह्मणी संस्कृतीचा आहे. आणि मग जी बौद्ध संस्कृती, जो आपण आता सांगितलं, की बौद्ध विचार हा समतेचा विचार आहे, करुणेचा विचार आहे, वैश्विक शांततेचा विचार आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोणत्याही प्रकारची शोषणाची व्यवस्था नाही. या विरुद्ध वैदिकांमध्ये शोषणाची प्रचंड व्यवस्था मनुस्मृतीच्या निमित्ताने इसवी पहिल्या शतकामध्ये निर्माण झाली. तिचा प्रभाव जास्तीत जास्त जो आहे तुलसीदासाच्या रामायणावर आहे. तो वाल्मिकी रामायणावर कमी आहे. मनुस्मृतीचा प्रभाव आहे नाही असं नाही, पण तुलसीदासांनी मात्र मनुस्मृतीचे श्लोकच जसेच्या तसे घेतले. जसे दिवसाआड बायकोला मारावं, तासाआड बैलाला मारावं, अशा प्रकारचा एक श्लोक मनुस्मृतीत आहे. तर तुलसीदास सरळ म्हणतात की ढोल गवार शूद पशुनारी ए सब ताडन के अधिकारी, यांना मारलंच पाहिजे, अशा प्रकारचा आदेश मनुस्मृतीतून सरळ सरळ भाषांतरित केला गेला आहे. हा संघर्ष आर्य अनार्य संघर्ष आहे, वैदिक अवैदिक संघर्ष आहे. आणि वैदिक आणि बौद्ध संघर्ष सुद्धा आहे. एवढंच नव्हे, तर वैदिक आणि जैन सुद्धा, आपण जैनांची चर्चा फार कमी करतो, बौद्धांची करतो यासाठी, कारण त्याबद्दलचं लेखन वगैरे उपलब्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर भाष्य केलंय रिडल्स हिंदुइझममध्ये आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या गुलामगिरीमध्ये, मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात यावर प्रबोधन झालं असल्यामुळे आपण बौद्ध आणि वैदिक या संघर्षाबद्दल बोलतो. पण जैनांनी सुद्धा हा संघर्ष जिवंत केलाय त्यांच्या रामायणातून. त्यांनी सुद्धा बरीच रामायणं लिहिली आहेत. बरोबर आहे, कारण की आपल्या ग्रामीण भागात फिरत असताना म्हणजे काही वर्षापूर्वी अशी गाणी सुद्धा आपल्याला रामायणाच्या संदर्भात ऐकायला यायची, की ती लोकगीतांमधून बोलत असायचे,
की राम 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 हलक्या दिलाचा, नाही व माय तो सीतेच्या तोलाचा. की राम हा जो हा आहे तो हलक्या दिलाचा आहे आणि तो सीतेच्या तोलाचा नाही आहे, असं लोकगीतातून ऐकलेलं मी होतं. आणि त्या पद्धतीनं सुद्धा त्याची मांडणी केली होती. तर मला एक विचारायचं की रामचरित मानस आणि रामायण हे कॅरेक्टर नंतरच्या काळामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी वापरली गेली का? कारण रामचरित्र जे माते मर्यादा पुरुष असेल, बाकीचे त्याचे सगळे गुणधर्म असतील, तर ते पुरुष सत्ताक पद्धतीकडे वळले जातात आणि त्याचा वापर रामचरित्राचं मानसचा केला गेला का? याच्या संदर्भातलं काय? एक फार महत्वाचा मुद्दा आपण मांडला, कारण हा दुर्लक्षिला गेलेला मुद्दा आहे. ऋग्वेद प्रामुख्याने हा जगातला सर्वात पहिला सुसंबद्ध ग्रंथ मानला जातो आणि वैदिक साहित्यातही तो महत्वाचा ग्रंथ आहे. त्या संपूर्ण ग्रंथामध्ये कुठेही रामाचा उल्लेख नाही. म्हणजे सगळ्यात जुना तो ग्रंथ आहे, 5,000 वर्षापूर्वीचा. त्याच्या सीतेचा मात्र उल्लेख आहे. सीता ही भूमाता त्या ठिकाणी चित्रित केली आहे. आमच्याकडे विदर्भात प्रामुख्याने सीता देवी नावाचा एक उत्सव होतो. उत्सव म्हणजे तो लोकसंस्कृतीतला उत्सव आहे. तर जेव्हा शेतात पीक येतं, प्रामुख्याने कापसाचं पीक येतं, त्या कापसाच्या बोंडातून जो पहिला कापूस काढला जातो शेतातला, तर त्याला किंवा त्या बोंडाला एका पारड्यामध्ये झुलवलं जातं. जो पारड्याची दोरी दोन त्या रोपट्यांना असतात. जी कापसाची रोपटं आहेत, त्या रोपट्यांना दोरी बांधली असते. त्यात ते लहान बाळासारखं त्या बोंडाला ठेवलं जातं आणि मग काही विधी केले जातात. त्याला सीता दही याही नावाने प्रचलित आहे तो शब्द. तर सीता देवी हा शब्द आहे. सीत म्हणजे नांगराच्या फळांनी नांगरलेली जमीन आणि सीता म्हणजे त्या जमिनीतून आलेलं जे काही फळ असेल, फूल असेल किंवा त्यातून निर्माण झालेलं पीक असेल. तर प्रामुख्याने भूमातेशी निगडीत हा शब्द आहे. हा ऋग्वेदामध्ये आहे. आणि पण राम हा शब्द हे नाही, राम नावाचं दैवत सुद्धा नाही. पण कालांतराने रामाशी जेव्हा सीता जोडली गेली आणि त्यांची पत्नी म्हणून चित्रित केली गेली लोकसाहित्यामध्ये म्हणा की वैदिक साहित्यामध्ये, तेव्हा सुद्धा सीता हा चालू कर. तर हा बोला. हा तर हा जो प्रश्न तुम्ही विचारला की पुरुषी वर्चस्वाचं प्रतीक म्हणून राम आपल्या पुढे आलाय, आणि हे खरं आहे. कारण मनुस्मृतीचा प्रभाव वाल्मिकी रामायणावर दिसतो स्पष्टपणे आणि तुलसी रामायणात तो आणखी स्पष्ट झालेला आहे. मनुस्मृती ही पुरुष सत्ताक प्रवृत्तीचं समर्थन करणारी एक स्मृती आहे, स्मृतिग्रंथ आहे. पाराशर स्मृती तशाच प्रकारची स्मृती होती. आणि मग सीतेचं महत्व कमी करण्याकरता रामाला मोठं करायचं आणि सीतेला दुय्यम करताना तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, अशा प्रकारची कथा वाल्मिकी रामायणात येते. आता सीतेला पळवण्याचं कारण काय? सीतेला रावणाने पळवण्याचं कारण हे की रावणाची जी बहीण आहे शूर्पणखा, तिच्या राज्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता जातात. आणि तिथे मग कथा आहे ती, अर्थात म्हणजे आता ते आपण सगळं सत्य मानतो ते आपलं दुर्दैव आहे. तर शूर्पणखेनी रामाला लग्नाची मागणी केली आणि सीतेला मी खाऊन टाकतो वगैरे वगैरे गोष्टी केल्या. तर तेव्हा मग रागावून लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कान कापले. अशा प्रकारची कथा आहे. आणि नासिक हा शब्द त्यापासून आला, ही आणखी नवीन कथा तयार झाली. त्याचं प्रत्यक्षात आणखी वेगळं कारण असू शकतं. तर या ठिकाणी आपल्या बहिणीचे नाक कान कापले म्हणून त्यांनी रावणाने सीतेला पळून नेलं, अशी कथा सांगण्यात येते. आणि तिथे गेल्यावर अशोकवनामध्ये, रावणाच्या अशोकवनामध्ये तिच्याशी संबंध ठेवण्याचा आग्रह, प्रेम व्यक्त करण्याचा आग्रह सातत्याने रावण करतो, पण सीता नकार देते. पण तिच्या परवानगीशिवाय तिच्या शरीराला स्पर्श तो करीत नाही. इकडे लक्ष्मणाने एका परक्या स्त्रीला तिचे नाक कान कापून टाकलेले आहे, विद्रूप केले गेले आहे. तर अशा तरी हा जो संताप आहे, हा संताप व्यक्त करण्याकरता सीतेला पळवणारा रावण हा काही समर्थनीय नाहीच आहे. पण रामाला संशय येतो की सीतेनी रावणाशी काहीतरी शारीरिक संबंध ठेवले असले पाहिजेत. पण जेव्हा तो रावणाला मारून परत येतो, तेव्हा तो म्हणतो की मला रावणाला मारणे हाच उद्देश या सगळ्या युद्धात होता. मला तुला काही घरी परत आणायचं नव्हतं, पण तू त्याच्या सोबत राहिली आहे, तुझं चरित्र काही राहिलेलं नाही, तू आता इथून निघून जा, कुठेही जाऊ शकतेस, अशा प्रकारचं वचन हे वाल्मिकी रामायणात आहे. म्हणजे राम हा आदर्श पती होऊ शकत नाही हा आक्षेप जो आहे, त्यामागचं कारण हे आहे की तुम्ही बायकोला आणलेला आहे, पण कशासाठी आणलाय? रावणाला मारण्याचा उद्देशाने आणलाय. घरी परत ये असं राम कधी म्हणत नाही. यात दोन संदर्भ येतात की तिचं चारित्र्य सिद्ध करण्याकरता तिला
दहन करण्याचा प्रकार रावणाच्या हातून होतो. शेवटी सीतेला काही न्याय मिळतच नाही आणि ती मग आपल्या भूमातेला ती म्हणते की दे माय धरणी ठाय, आपल्याकडे म्हण आहे मराठीमध्ये, हे आई मला ह्या पृथ्वी तुझ्या गर्भात स्थान दे, आणि ती मग पृथ्वीच्या पोटात गडप होते अशी कथा आहे. याचा अर्थ सीतेला न्याय मिळालेला नाही, रामाचं वर्चस्व राहिलं. आणि स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल सतत संशय घेणे हे पुरुषांचं एक वैशिष्ट्य आहे. तो स्वभाव या ठिकाणी रामाच्या बाबतीत व्यक्त झालाय. पण सगळी वैशिष्ट्ये मानवी वैशिष्ट्ये आहेत आणि त्यात राम हा कुठेही महानायक म्हणून सिद्ध होत नाही, दैवत म्हणून तर सिद्धच होत नाही. आणि पुरुषी वर्चस्वाचा प्रतीक म्हणून सातत्याने ज्याप्रमाणे वाल्मिकी रामायणात आहे तसंच ते तुलसीदासांच्या रामचरितमानसमध्ये सुद्धा आहे. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि जे स्त्रीवादी विचारवंत आहेत किंवा जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत ते याचमुळे रामाचं समर्थन करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की शूर्पणखेच्या नाककान कापण्याचं समर्थन कसं काय करणार, त्राटिकेला मारण्याचं समर्थन कसं काय करणार, सीतेला वनवासात निघून जा, कुठेही निघून जा, मी माझ्यासोबत यायची गरज नाही असं म्हणणारा राम. आणि जेव्हा राम राज्याभिषेक करतो तेव्हा सीता नसते, तर तिची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली जाते. याचा अर्थ सीता जिवंतपणे रामाला नको आहे. या ठिकाणी सीतेला जाळण्याचा प्रयत्न झाला, सीतेला गाडण्याचा प्रयत्न झाला. ज्या तऱ्हेने रामाला आदर्श मांडणारी लोक स्त्रियांना जाळतात आणि गाडतात, तर याचं मूळ आपल्याला रामायणातल्या या कथेतून दिसतं. हे सगळं करत असताना अजून एक कथेकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो की रामायणाच्या काळामध्ये आलेली शंभुकाची जी कथा आहे ती किती सत्य आहे किंवा त्याचा काय संदर्भ, त्याचाही पुन्हा एकदा वैदिक संस्कृतीच्या समर्थनाकडे जातो का? कारण की एक शंभुक नावाचा शूद्र वेद पठनाचं काम करतो किंवा शास्त्रामध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानं कुठेतरी तो वाचतोय, तो विद्यार्जन करतोय, म्हणून कुठल्या तरी ब्राह्मणाचा मुलगा मरतो आणि मग ते सगळे ब्राह्मण राजाकडे जाऊन मागणी करतात की हा याने विद्यार्जन किंवा ज्ञानार्जन केलं म्हणून आमचा मुलगा मारला. ही कथा खरी आहे का किंवा काय त्याचा संदर्भ कुठे येतो? ही कथा वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात आली आहे. म्हणून उत्तरकांड काही लोकांनी प्रक्षिप्त मानलाय, नंतर जोडलेलं आहे असं मानलंय. जेव्हा ब्राह्मणांची सरशी झाली, त्यांचं वर्चस्व वाढू लागलं, तेव्हा त्यांनी कथा रामायणात घुसळवली. आणि खरं म्हटलं म्हणजे यामुळे रामाची बदनामी जास्त झालेली आहे. कारण जेव्हा एक मुलगा मरण पावतो तेव्हा विद्वत सभा आपला राम बोलवतो की हा मुलगा का मरण पावला. आता मरणाची कारणं अनेक असू शकतात, म्हणजे आजार होऊ शकतं, कोणी मारलं असू शकतं, विषप्राशन होऊ शकतं, काही होऊ शकतं. पण विद्वान जे लोक आहेत विद्वत सभेत असं सांगितलं जातं, कुठेतरी एक शूद्र हा ज्ञान ग्रहण करतोय, वेद पठन करतो आहे आणि त्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. याचा प्रतिकात्मक अर्थ असा होतो की ज्ञान ग्रहण करणे किंवा शिकणे, अध्ययन करणे हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे, इतरांनी ते शिकता कामा नये. जेव्हा इतर शिकतील तेव्हा हा जो ब्राह्मणाचा मुलगा हा बेरोजगार होईल, याला काम मिळणार नाही. म्हणजे हा रोजगाराचा प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे. आणि मग शंभुकाची कथा ज्यांनी कोणी लिहिली असेल त्यांनी आपला उद्देश सफल होण्याकरता केलं किंवा शूद्र जेव्हा शिकतील तर ब्राह्मणावर अन्याय होईल. मृत्यू तर मोठी गोष्ट आहे, म्हणजे असं मरण वगैरे काही येत नसतं कोणाला. पण एक ठीक आहे किंवा सारखं सारखं शिक्षण, आताही तो प्रश्न येतोच की आता ओबीसी आहेत, त्यांना शूद्र म्हटलं गेले, SC ST आहेत, तर हे शिकायला लागले आणि नोकऱ्या मागायला लागले, तेव्हा ब्राह्मणांना नोकऱ्या मिळत नाही, असा एक आक्षेप, अशा प्रकारची एक कोलेकुई चालू असते. हे जे आत्ता आपण अनुभवतो तेच रामायण ज्या काळात लिहिलं गेलं, वाल्मिकी रामायणात उत्तरकांड जोडलं गेलं, तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला असेल की अशा तऱ्हेने जर इतर लोक शिकायला लागले तर आमचं काय, आम्हाला कोण विचारणार. त्यातून प्रतिकात्मक कथा तयार झाली आणि राम मग त्वरेने त्या शंभुकाचा शोध घेत घेत जातो. तेव्हा असं दिसतं की एक शूद्र हा झाडाला उलट टांगून धूर घेतोय, धुम्र पान करतोय. आणि मग तो त्याला विचारलं तू कोण आहे, तो म्हणतो मी शंभुक आहे. तू कोण आहे, तर शूद्र आहे. शूद्र शब्द ऐकल्याबरोबर आपल्या म्यानातून राम हा तलवार काढतो, सपकन त्याचं शिर धडा वेगळं करतो. या ठिकाणी सुद्धा राम हा क्रूर दाखवलेला आहे, म्हणजे त्याचं बोलणं ऐकून घेत नाही. शंभुकाचं म्हणणं काय, तो काय करतोय नेमकं, शिकतोय म्हणजे काय शिकतोय, त्याला अधिकार आहे की नाही. कारण जे राजा हा सर्वांचाच असतो, एका विशिष्ट जातीचा किंवा वर्णाचा नसतो. पण या ठिकाणी जे रामाचं चित्रण ज्या कोणी कवीने केलं असेल किंवा लेखकाने केलं असेल त्यांनी एक कल्ली एका विशिष्ट जातीचा पक्ष घेणारा पक्षपाती राम आणि शूद्रांच्या विरोधातला राम असा चित्रित केलाय. ही कथा आहे, पूर्ण रामायणातली कथा अशा तऱ्हेने राबवली गेली आहे आणि ती शूद्र अतिशूद्रांच्या विरोधात आहे. म्हणून रामाला नाकारणारे जे सुधारक आहेत त्यामागची त्यांची भूमिका ही आहे की राम हा फक्त चातुर्वर्ण्याचा समर्थक आहे, राम हा ब्राह्मणांचा समर्थक आहे, चातुर्वर्ण्यापैकी शूद्र आणि अतिशूद्रांना दूर सारणार आहे. तर हा एक संघर्ष, जाती संघर्ष, वर्ण संघर्ष
या ठिकाणी स्पष्टपणे शंभुकाच्या कथेतून आपल्याला दिसतो. बरं. याच्यात तुम्ही एक शूद्र नावाचा शब्द म्हणजे व्यक्त केला. आता खूप साऱ्या लोकांना शूद्र कोण म्हणून माहिती झाले, पण तरी पण अनेक म्हणजे मूर्ख आहेत, की ज्यांना काय किंवा अज्ञानी आहेत, की ज्यांना माहित नाही. त्यांना असं वाटतं, की शूद्र म्हणजे जे पूर्वाश्रमीचे मांग, महार, सांबार, ढोर, बीर जे आहेत, आदिवासी वगैरे ते शूद्र आहेत. पण भारतीय संस्कृतीतले 4 वर्ण जे होते, त्यातला शेवटचा वर्ण शूद्र होता. मग हे शूद्र कोण होते? त्याचा थोडासा खुलासा करा. मग आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. त्यामुळे एकंदरीत रामकथेचा जो पट आहे, आज जे म्हणजे रामाच्या विटा घेऊन रामाच्या दर्शनाला म्हणून जाणारा जो वर्ग आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शूद्र वर्णाचे लोक आहेत. तुम्हाला त्याचं कौतुक करताना किंवा डोक्यावर घेऊन जाताना इतर समाजाचे लोक कमी दिसतील. पण ही शूद्र वर्णातले लोक रामाच्या समोर असंख्य मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहेत. तर शूद्र नेमके कोण आहे? आणि शूद्र हा शंभूक होता आणि त्याचं रामाने धड कापलेलं होतं. ही कथा आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये आलेली आहे. तर याचा जरा स्पष्टीकरण करा. बाबासाहेब आंबेडकरांचा एक ग्रंथ आहे, शूद्रपूर्वी कोण होते. त्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद्र हे क्षत्रिय होते किंवा ते राज्यकर्ते होते हे सांगताना शेवटी त्यांना चातुर्वर्ण्याच्या मध्ये 4थ्या नंबरवर शूद्र या वर्णात कसं ढकललं गेलं, त्या ठिकाणी त्यांनी त्या ग्रंथाचा शेवट केलाय. त्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. पण सर्वसामान्य जे हिंदू लोक आहेत त्यांना हा प्रकार माहीत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ जाऊ द्या, ते कोण वाचतील. पण ते मुळात कोणतेच ग्रंथ वाचत नाही. आणि जे काही मनुस्मृतीमध्ये ज्या चातुर्वर्ण्याची रचना केली आहे किंवा गीतेमध्ये, मनुस्मृती आणि गीता एकाच काळात निर्माण झाली. गीतेमध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः, म्हणजे गुण आणि कर्मानुसार मी 4 वर्णाची निर्मिती केली आहे, असं कृष्णाच्या तोंडून हे वाक्य आलंय. त्यामुळे त्याचा निषेध अनेकांनी केलेला आहे. आता यात गुण आणि कर्माच्या विभागणीनुसार आता कोणीही म्हणेल की चांगले गुण असतील तर चांगला, वाईट गुण असतील तर वाईट, असं काहीतरी फार चांगली ही आदर्श व्यवस्था आहे. आणि आर्यांच्या व्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये एक आदर्श व्यवस्था होती असं समर्थन करणारा एक वर्ग अजूनही आहे. पण इतिहास जर पाहिला ऋग्वेदापासून तर अगदी आतापर्यंत, तर लक्षात येतं की असे 4 वर्ण स्थायी स्वरूपात कधीही नव्हते. श्रीधर व्यंकटेश केतकर फार मोठे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले. मराठीतला समाजशास्त्रातला पहिला ग्रंथ त्यांनी रचलाय. यांनी असं म्हटलं की ज्याप्रमाणे आपण जातीचा इतिहास लिहू शकतो तसा वर्णाचा लिहिता येत नाही. वर्ण ही स्थिर व्यवस्था कधीच नव्हती. याबद्दल कमलाकर भट्ट नावाचा एक 16व्या शतकातला विद्वान होऊन गेला, तर शुद्राचार शिरोमणी नावाच्या ग्रंथामध्ये एक वाक्य वापरलंय, कला वाद्यंतयो स्थिती. कलियुगात पहिला आणि शेवटला असे 2च वर्ण असतात. मधले क्षत्रिय आणि वैश्य हे गायब झालेले आहेत, म्हणजे वगळले गेलेले. याचा अर्थ आरंभापासून तर आतापर्यंत चातुर्वर्ण व्यवस्था मांडणाऱ्या वैदिकांमध्ये 2च वर्ण होते. आता कोणत्या वर्णाला कुठे ठेवायचं हे त्यांचे धर्मग्रंथ सांगतील. ते त्यांनीच लिहिलेले धर्मग्रंथ आहेत. हेमाद्रीचा चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ आहे. त्या 4 वर्णाची जी काही विभागणी आहे ती कशी झालेली आहे, त्यांची कामाचं स्वरूप काय, त्यांचे अधिकार काय, त्यांची स्थिती काय, यावर विस्तृत विवेचन कराय. तर त्याच्यामध्ये त्यांनी क्षत्रियांचं स्थान ब्राह्मणांचं रक्षण करणे, वैश्यांचं स्थान हे ब्राह्मणांना सगळं अर्थ पुरवणे, पैसा पुरवणे, आणि शूद्राचं काम फक्त ब्राह्मणांची सेवा करणे. काही ठिकाणी त्यांनी त्रयवर्णिकांची सेवा करणे असं लिहिलंय. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णाची सेवा करण्याचं काम शूद्रांकडे सोपवलं. म्हणजे तो एक वर्णव्यवस्थेतला भाग त्यांनी केला. पण वर्णाव्यवस्थेमध्ये सामील ज्यांना व्हायचं असेल ते शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामकरी असतील, कारागीर असतील, त्या सोनार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, शिंपी आहेत, अनेक ह्या जाती आहेत. हे कष्टकरी, त्याला अलुतेदार बलुतेदार म्हणतो आपण, या कष्टकरी लोकांची गरज असते सगळ्यांना, त्यांची सेवा घ्यायची म्हणून त्यांना शूद्र वर्णात त्यांनी सामील करून घेतलं. पण ज्या लोकांनी अशा प्रकारच्या चातुर्वर्ण व्यवस्थेचा स्वीकारच केला नाही त्यांना त्यांनी 5व्या वर्णात टाकलं. त्याला पंचम वर्ण त्यांनी म्हटलंय. आणि त्या अस्पृश्य अशा या वर्गात त्यांनी टाकलं. तर आदिवासींमधल्या काही जाती येतात, जमाती येतात, आणि ज्या आपण अस्पृश्य मानल्या गेलेल्या जाती आहेत त्या येतात. जाती आणि जमाती यांना त्यांनी 5व्या वर्णात टाकलं. ते शूद्र नाहीत. शूद्र चातुर्वर्ण व्यवस्थेत सामील झालेले, पण त्यांना सवर्ण असं म्हटलंय. सवर्णाचा अर्थ श्रेष्ठ असा होत नाही, वर्ण व्यवस्थेत सामील झालेले. पण या शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. या शूद्रांना ब्राह्मणांच्या वेद पठणाचं श्रवण जरी केलं तर त्यांच्या कानात शिस होतावं असं मनुस्मृती म्हणते. जिभेने समजा ते मंत्र उच्चारले तर जीभ कापून टाकावी, डोळ्यांनी ग्रंथ वाचले तर डोळे फोडून टाकावे. या ज्या आज्ञा आहे शूद्रांसाठी, अतिशूद्रांचा तर सहभागच नाही या व्यवस्थेत,
पण ज्या शूद्रांचा सहभाग आहे त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता. हे मनुस्मृतीने सांगितल्यामुळे त्या मनुस्मृतीच्या वचनानुसार, त्यांच्या आदेशानुसार वाल्मिकी रामायणात ज्यांनी कुठे ते लिहिलं असेल, कोणी लिहिले सांगता येत नाही नेमकं, वाल्या कोळी होता की वाल्या ब्राह्मण होता हा एक वादाचा विषय आहे. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते भृगू कुळातल्या लोकांनी लिहिलं आहे. भृगु कुळ शब्द चुकीचा आहे. भृगु गोत्र, हे जे गोत्रातले लोक जेव्हा सत्तेवर आले 2000 वर्षापूर्वी, पुष्यमित्र शृंगाच्या निमित्ताने काणवं हे ब्राह्मण होते, कण्व हे ब्राह्मण होते. बराच 200 वर्षाचा काळ त्यांच्या राजवटीत आहे. त्या काळात ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलं आणि त्यांनी आपल्याला अनुकूल असे ग्रंथ निर्माण केले. त्यात महाभारताचाही समावेश आहे, गीतेचा समावेश आहे आणि मनुस्मृती तर त्यांनी निर्माणच केली. पुढल्या काळात त्याचा प्रभाव इतका वाढला की 5व्या शतकामध्ये गुप्त साम्राज्य वाढलं. त्यांनी सुद्धा वैष्णव संप्रदायाला समर्थन दिलं आणि आपोआपच विष्णू हा अग्नीचं रूप आहे, यज्ञाचं रूप आहे, ब्राह्मणांना अनुकूल आहे, वैदिकांचा समर्थक आहे. पण ब्राह्मणांचं पुन्हा वर्चस्व वाढलं. ब्राह्मणांचं वर्चस्व वाढल्यामुळे शूद्रांची अधोगती झाली. शूद्रांना अधोगतीस कसे नेले हे एक प्रकरण भुयर शूद्रांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय. त्यात खूप विस्ताराने ह्याची सगळी माहिती दिली आहे. तर जे स्वतःला सवर्ण किंवा ओबीसी म्हणवतात ते शूद्र म्हणून मनुस्मृतीने गणले गेले आहेत. वाल्मिकी रामायणात त्यांना गणलं गेलंय आणि त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता हे शंभुकाच्या कथेमधून आपल्याला दिसतं. याची माहिती की याचं विश्लेषण योग्य तऱ्हेने न झाल्यामुळे जे ओबीसी म्हणणारा जाणारा मोठा घटक आहे, ज्याची संख्या 52% हे कालेलकर आयोगाने नोंदवली होती आणि त्या लोकांच्या बळावर हे सगळं राम मंदिराचं आंदोलन चालू आहे. आता परवा मध्य प्रदेशातल्या धार या जिल्ह्यात लागून रायसेन जिल्हा आहे. तर रायसेन जिल्ह्यात भोजपूर नावाचं गाव आहे. त्या गावात राजा भोजनी बांधलेलं भव्य शिवालय आहे. तर मी त्या प्रवासात त्या शिवालय पाहायला गेलो आणि ज्यावेळी बाहेर निघालो त्या काही लोक आत शिरले, मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि ते जय श्रीराम म्हणायला लागले. ज्या घोषणा राम मंदिराचे समर्थन किंवा आंदोलन करणारे त्या सगळ्या घोषणा शिवमंदिरात करत होते. त्यांनाही भान नव्हते शिवमंदिर आहे, या ठिकाणी यात्रा आहे, शिवपूजक आहे. म्हणजे इतका उन्माद आता वाढलेला आहे की हा उन्माद वाढवणारा वर्ग कोणता आहे, तो ओबीसींचाच वर्ग आहे आणि त्याच्या पुरोधांना रामानी एका झटक्यात तलवारीने कापून टाकलं होतं, अशी कथा वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात आली आहे. ही कथा सांगितली गेली पाहिजे, तर त्यांना कळेल की आपला काय वापर होतोय. आताही राम मंदिर जेव्हा निर्माण होईल, निर्माण करणारे सगळे ओबीसी घटकातले, पाथरवट असतील किंवा आणखी जे सुतार असतील, लोहार असतील, या सगळ्या लोकांनी राम मंदिराच्या उभारणीत मोठं योगदान केलं. मूर्ती निर्माण करणारा हा पाथरवट असेल, पण जेव्हा ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा या कोणालाही रामाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही. त्यांना दुय्यम लेखलं जाईल, त्यांना बाजूला ढकललं जाईल. पुजाऱ्यापैकी कोणीही या ओबीसी वर्गातला राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, पण याची जाण ओबीसीना नाही. ते जेव्हा जागरूक होतील तेव्हा मात्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या क्रांतीची आपण वाट पाहत आहोत. बरोबर. यातनं तुम्ही एक असे रामायणामध्ये अनेक संदर्भ येतात आणि रामायणाचे समर्थक जे आहे, जे रामाला म्हणजे देवस्थानी मानतात किंवा आदर्श मानतात, तर ते असं म्हणतात की बाबा गोरगरिबांचं, अगदी आदिवासींच्या जातीचं उद्धारक म्हणून राम आहे. त्याच्यासाठी ते शबरीचं उदाहरण देतात, वानर सेनेचं उदाहरण देतात की आदिवासी जमातीला किंवा त्या काळातल्या वनवासी जमातींना त्यांनी आपल्यासोबत लढण्यासाठी घेतलं, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले, असे वगैरे वाली, सुग्रीव वगैरे अशा वेगवेगळ्या अहिल्याचं उदाहरण मोठ्या प्रमाणात दिलं जातं की अहिल्या त्याने म्हणजे जिवंत उद्धार केला, त्याला परत जीवदान दिलं. तर याचा काही संदर्भ आहे का, हे खरं आहे का किंवा काय याचे संदर्भ आहेत इतिहासामध्ये? नाही, खरं म्हणतं अहिल्याची कथा वाल्मिकी रामायणातल्या बालकांडात जी आहे ती फार वेगळी आहे आणि तुलसीदासांनी रंगवली ती आणखी वेगळी आहे. आपल्या महाराष्ट्रात मोरूपंतांनी 101 रामायण लिहिले, विठ्ठल कवींनी लिहिले, साम्राज कवींनी लिहिले, म्हणजे शिवकाळातल्या अनेक कवींनी ही रामायण लिहिले. त्यामध्ये अहिल्याची कथा फार वेगळी आपल्या समोर आली आहे. मी अहिल्या ही दगडातून निर्माण झाली अशा प्रकारची कथा वाल्मिकी रामायणात नाही आहे. वाल्मिकी रामायणात गौतम ऋषीच्या शापानी बहिष्कृत झालेली एक म्हातारी ही एका झोपडीत असते, तिच्या अवतीभोवती झाडं नसतात, विरान असं वातावरण असतं. त्या रस्त्याने 10-12 वर्षाचे राम लक्ष्मण जात असतात. तेव्हा विश्वामित्राला ते विचारतात की बा हे कुणाचं घर आहे, झोपडी आहे. तर मग ती कथा सांगतो आपला विश्वामित्र आणि तो असं म्हणतो की तुम्ही राजपुत्र आहात, तुम्ही जर तिचं दर्शन घेतलं तर तिचा उद्धार होऊ शकतो. आता राज्यकर्त्या वर्गामध्ये आमदार असो, खासदार असो, मंत्री असो की साधा सरपंच असो की नगरसेवक असो, या सगळ्यांच्या आधाराने लोक जगत असतात. त्यांना वाटते आपला उद्धार हे काहीतरी करतील. असा युवराज असल्यामुळे, राजपुत्र असल्यामुळे यांनी जर भेट दिली तिच्या झोपडीला तर तिचं भलं होईल
असा एक विचार विश्वामित्राच्या डोक्यात आला. आणि मग हे दोघंही राम आणि लक्ष्मण त्या अहिल्याच्या पाया पडतात. वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातली गोष्ट आहे. आपण जी कथा ऐकतो ती की एक दगड होऊन पडलेली, शिळा होऊन पडलेली अहल्या, आणि ही अहल्या तिला स्पर्श करतो राम, आणि त्या दगडातून एक सुंदर तरुणी बाहेर येते. तर ही कथा आपल्या तुलसीदासांनी कवितावलीमध्ये खूप छान रंगवली आहे. म्हणजे कसं कवी काय करू शकतो. तर राम एका खेड्यामध्ये गेले, आणि त्या खेड्यामध्ये गेले असताना काही जरठ ज्यांची लग्न झालेली नाही अशी माणसं 30-40 वर्षाची, 50 वर्षाची, ही आपल्या डोक्यावर दगड ठेवून एका रांगेत उभे असलेले दाखवतात. संघाच्या शाखेत जसे रांगेत उभे राहतात तसे. तर राम घाबरतो की हा दगड मारणार काय, म्हणून आम्ही दगड नाही मारत, आम्ही असं ऐकलंय की तू ज्या दगडाला स्पर्श करतो त्यातून एक सुंदर तरुणी बाहेर येते, आमची लग्न व्हायची आहे, तू या डोक्यावरच्या दगडाला स्पर्श कर, म्हणजे मग आम्हाला सुंदर तरुणी मिळेल, आमचं लग्न होईल. ही कथा रामचरितमानस लिहिणाऱ्या तुलसीदासांनी कवितावली नावाच्या त्याच्या ग्रंथात लिहिली आहे. म्हणजे साधारणतः 500-600 वर्षापूर्वी ही कथा रचली. आपल्याकडे शिवकालामध्ये म्हणजे 350-400 वर्षापूर्वी जो विठ्ठल कवी आहे त्यांनी हीच कथा अशीच्या अशीच घेतली, आणि त्याही ठिकाणी ते जरट लोक येतात. म्हणजे मूळ कथेचं विद्रुपीकरण कसं केलं गेलं आहे आणि त्याचा हास्यास्पद रूप कसं कवींनी केलाय, पण त्याला सुद्धा नाकारलं नाही कोणी. रामकथेचे जे भक्त असतात, रामाचे जे भक्त असतात किंवा कोणत्याही दैवताचे भक्त असतात, त्या भक्तांना विचार करायचा नसतो, तर्कबुद्धी चालवायची नसते, निर्णय घ्यायचा नसतो, आणि त्यावर काही भाष्य करायचं नसतं. एकंदरपणे त्यांना विचार स्वातंत्र्य नसतं. असे भक्त तयार करण्यात राजकारणी लोक यशस्वी होतात हे आपण आता पाहतोच आहोत. पण जे प्रवचन कीर्तन करणारे लोक सुद्धा अशा तऱ्हेने भक्त तयार करतात आणि चुकीच्या विचाराचं प्रक्षेपण करतात. पण हे प्रक्षेपण सामान्य माणसाच्या शोषणाला कारणीभूत ठरतं. प्रामुख्याने स्त्रियांना, शूद्र आणि अतिशूद्रांना ही लेखनाचं काम ते करतं, दुय्यम त्यांना स्थान देतं. म्हणून अशा गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि निषेध सुद्धा केला पाहिजे असं मला वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो आहे की ह्या रामायणातून एकूणच कुणाचा उद्धार झाला किंवा त्यातनं अशी काय शिकवण अशी मिळते की ज्याच्या संदर्भात लोक खूप मोठा प्रचार केला जातो. आपण एकूणच जर पाहिलं रामायणाच्या सुरुवातीपासून, तर वाली सुग्रीवाचं युद्ध असेल तर रामानं म्हणजे झाडा आडून बाण मारला, किंवा राम आणि रावणाचं युद्ध असेल त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या भावाला फितूर करून नेमका रावणाचा जीव कशामध्ये आहे ते विचारून त्या पद्धतीनं त्याने केलं. म्हणजे कुठेही म्हणजे थेट पद्धतीनं, म्हणजे ही जी संस्कृती, वैदिक संस्कृती जी आलेली आहे की राक्षसांशी थेट पद्धतीनं कुठे लढायचं नाही, राक्षसांच्या कुठल्याही गोष्टीशी आतापर्यंत झालेल्या लोकांशी थेट पद्धतीनं न लढता त्यांच्या कुठल्या तरी त्यांना बाईच्या माध्यमातून फितवायचं, त्यांना कुठल्या तरी ही चुकीच्या नियमात अडकवायचं आणि मग त्याचा बळी घ्यायचा किंवा त्याला मारायचं. तर ही त्याची परंपरा इथे आलेली आहे का, प्रक्षेपित झालेली आहे का, किंवा मग यातनं नेमका आता लोक रामायण वाचतायत, रामाचं गुणगान गातायत, तर त्यातनं नेमका आदर्श काय घ्यायचा किंवा आदर्श काय सांगतात? आता रामाचा आदर्श लोक जे सांगतात त्यात 2-3 मुद्दे महत्वाचे मानले जातात. की वडिलाचं ऐकणारा, वडिलांनी सांगितलं की वनात जा. आणि वडिलांनी का सांगितलं की जी कैकेयी असते तिला असं वाटतं की आपला मुलगा राज्यावर बसला पाहिजे, आणि तिचं वडील का ऐकतात, कारण ती त्यांना सतत साथ देत असते किंवा लाडकी असते. आता या गोष्टीमध्ये आपल्याला कुठेही न्याय दिसत नाही. म्हणजे आपला मुलगा राज्यावर बसावा हे कोणत्याही आईला वाटणं स्वाभाविक आहे, पण जो मोठा आहे, ज्याचा हक्क आहे, त्याला वनात पाठवणं हे कितपत योग्य आहे. म्हणजे यात चुकलं कोण, कैकेयी चुकली की दशरथ चुकला हा मुद्दा वेगळा आहे. पण जो राम ज्या रामाचं लग्न झालंय सीतेशी, त्याच दिवशी लक्ष्मणाचंही लग्न झालेलं होतं. त्या दिवशी भरत आणि शत्रुघ्नाचंही लग्न झालं होतं. चारही भावांची लग्न एका दिवशी झाल्याची गोष्ट वाल्मिकी रामायण सांगते. अशा वेळेस सीतेला घेऊन राम वनात गेला, पण लक्ष्मणाची बायको सोबत नव्हती. आता आपल्या बायकोवर तुमचं प्रेम असेल हे खरं आहे, पण लक्ष्मणाची त्याच्या बायकोवर प्रेम असेलच ना, मग तिला सोबत घ्यायला हरकत काय होती. या ठिकाणी एक आदर्श पुत्र म्हणून जरी प्रक्षेपित केला गेला असता, तर आदर्श बंधू म्हणून राम हा प्रक्षेपित केला जात नाही. आणि विशेषतः वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडात ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यात उत्तर रामचरित हा जो ग्रंथ आहे, नाटक आहे भाऊबतीचं, त्यात काही प्रश्न सीतेने विचारले आहेत, तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी जो राम आहे तो छल करणारा, थोडंसं काय खोटं बोलणारा, थट्टेखोर असा दाखवलाय. अनेक गोष्ट लोकांनी त्याची छिथूच केली आहे रामाची.
की शूर्पणखा जेव्हा म्हणते ही सीता आता म्हातारी झाली आहे आणि माझ्याशी लग्न कर, तेव्हा तो राम म्हणतो की माझं तर लग्न झालंय, पण हा लक्ष्मण आहे याचं काही लग्न झालेलं नाही, याच्याशी जो लग्न कर. अशा प्रकारची क्रूर थट्टा करणारा राम आदर्श बंधू कसा काय होऊ शकेल? म्हणजे हे वाल्मिकी रामायणात आहे, हे काही आपल्या मनातलं नाही. पुढे विस्तार अनेकाने हा. आपल्या पद्धतीने केला. आता ज्या सीतेला त्यांनी आणलाय रावणाच्या तावडीतून रावणाला मारून, त्या सीतेला कुठे जा असं बेवारस तो करून टाकतो. हा आदर्श पती कसं काय होऊ शकेल? एक ठीक आहे की आदर्श पुत्र म्हणून दशरथाचा ऐकणारा राम म्हणून लोकांनी प्रक्षेपित केला, पण त्यांनी किती लोकांवर अन्याय केलाय? ज्या शूर्पणखेचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही, ती कथा रंगवली गेली असेल ठीक आहे, पण ते तिचं राज्य होतं, मातृसत्ताक राज्य होतं. त्राटिकेला मारण्याचा म्हणजे त्राटिकाला का मारलं? कारण त्राटिका तुम्हाला हकलते, कारण ती यज्ञ करण्यापासून विरोध करते. यज्ञ झाला की ती भूमी यज्ञ करणाऱ्याच्या मालकीची होत असे. म्हणजे एखाद्याच्या शेतात यज्ञ केला, शेत माझं आहे असं म्हटलं, एखाद्याचं गाव माझं आहे म्हटलं, तर तो तिथला गावकरी म्हणा गावाचा रक्षक आहे, राक्षस आहे, असुर आहे, तो तुम्हाला नाही करू देणार ना. राक्षस असुर हे खलनायकी पद्धतीने रंगवले, पण ते खरे रक्षक आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सारखे रक्षक आहेत. तर आपल्या सीमेचं रक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. अशा लोकांना मारून टाकणारा राम, कपटाने मारणारा, बाली तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. हनुमानाचा वापर झालेला आहे. आता हनुमान हे व्यक्तिमत्व असं आहे पूर्ण रामायणात, सगळं काही प्रभावी असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि जेव्हा तो बेशुद्ध पडतो तेव्हा सगळा रामालाही प्रश्न पडतो की आता कसं होईल आपण. म्हणजे सगळी भिस्त कशावर आहे? हनुमानावर आहे. आणि हनुमान हे दक्षिण भारतातलं सगळ्यात लोकप्रिय दैवत आहे. तिथले वन्नियार जमातीचे लोक त्याला आपला पूर्वज मानतात. वानर हे त्यांचं कुलचिन्ह आहे, असे ते लोक आहेत. अशा लोकांचा गैरवापर करून त्यांच्याच कुळातल्या लोकांना मारण्याचं जे काम, कपटाने मारण्याचं काम राम करत असेल, तर राजकारणात ठीक आहे. राजकारणात फोडाफोडी करणे, पक्ष फोडणे, माणसं फोडणे, पैसा देऊन पैशाचं आमिष दाखवून लोकांना फोडणे, हे प्रकार आपण आता पाहतोच. असे सगळे प्रकार करणारा राम हा मुत्सद्दी आहे, राजकारणी आहे, याबद्दल प्रश्नच नाही. पण आदर्श कसा होऊ शकेल? कारण ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ आपल्याला आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सापडतं. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये राज्यकर्त्यांनी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, त्यात कशाही प्रकारची नैतिकता बाळगू नये आणि आपल्याला जे हवं ते कसं मिळावं, या प्रकारचे डावपेच, मुत्सद्दीपणा आर्य चाणक्याच्या कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात आहे. त्याचं पालन, हा ग्रंथ इसवी सनापूर्व 4थ्या शतकातला आहे, हे लक्षात घ्यावं आपण. म्हणजे रामायणाच्या सुद्धा 800 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, वाल्मिकी रामायणाच्या 800 वर्षापूर्वी. म्हणजे त्याचाच प्रभाव मनुस्मृतीवर झाला, भगवद्गीतेवर झाला, महाभारतावर झाला आणि रामायणावर झाला. अशा तऱ्हेने वैदिक संस्कृतीचं वहन करणारं आणि अवैदिक लोकांना ही लेखणारं, त्यांचं अस्तित्व नाकारलं, त्याला पशुसारखं लेखलंय. म्हणजे हनुमानाला सुद्धा त्यांनी जनावर म्हटलेलं आहे काही ठिकाणी. आता या हनुमानाचं एक स्वतंत्र महत्व आहे, तो वीर हनुमान आहे. पण जेव्हा तो रामाला शरण जातो किंवा रामाशी जोडला जातो तेव्हा दास होतो. मारुतीचे 2 प्रकार आपल्या भारतात आहे, एक वीर मारुती आणि दास मारुती. वीर मारुती हा उभा आहे खंबीरपणे लढाईसाठी, पण दास मारुती हा चरणाला लीन झालेला आहे. म्हणजे जो लोकांचा आदर्श आहे, महानायक आहे, त्याला अशा तऱ्हेने हीन दाखवण्याचं काम वाल्मिकी रामायणाने केलं. पुढच्या सगळ्या रामायणाने ती ओढली आणि खूप विकृती केल्या. त्या विकृतीचं उदाहरण एक सांगायचं म्हणजे कंब रामायणात एक गोष्ट आहे. कंब रामायण हे मल्याळम लोक भाषेतलं रामायण आहे, कंब नावाच्या एका विद्वानाने केलेलं. तर त्यात सगळं जेव्हा राम परत येतो अयोध्येला अशी गोष्ट आहे, तर तेव्हा तिथे काही लोक उभे असतात, 14 वर्ष उभे असतात. तर राम म्हणतो तुम्ही उभे का? तुम्ही जाताना म्हटलं की स्त्री पुरुषांना निघून जा, हा. तर आम्ही स्त्री नाही पुरुषही नाही, आम्ही कुठे जायचं? म्हणजे ते बरोबर. होते हिजडे, नपुसक होते. 14 वर्ष उभे दाखवले कंब रामायणात ते. आता जे इंडोनेशियातलं रामायण आहे त्यामध्ये कथा अशी आहे की राम एकदा नमाज पडत होता, कारण मुस्लिम आहे तो राम. तर त्या नमाज पडत असताना रावणाला सीतेला पळून घेऊन गेला. नमाज पडताना उठता येत नाही म्हणून सीतेला तो वाचू शकला नाही, अशी कथा सुद्धा आहे. म्हणजे बाली बेटामधल्या त्या गुहेमध्ये हनुमान आणि मंदोदरीचं प्रेम प्रकरण आहे. रामायणातले इतक्या आवृत्त्या आपण पाहायला लागलो तर लक्षात येईल की हे सगळं कवी कल्पना आहे आणि याला काही आदर्श म्हणून काही मानता येत नाही. आपण आदर्श म्हणून स्वीकारलं, पण ते आदर्श सांगणार कसे? या ग्रंथाच्या आधारे सांगावं लागतील ना. ग्रंथामध्ये राम कुठे आदर्श दिसत नाही. तेव्हा त्याचं दैवतीकरण ज्या लोकांनी केलं त्याचा हेतू होता, त्यांना इथल्या लोकांना हीन लेखायचं होतं, स्त्री-शूद्रांना हीन लेखायचं होतं, त्यांचं अस्तित्व नाकारायचं होतं. मग राम नावाचं एक असं महापात्र त्यांनी केलं. हे पात्र जे आहे ते लोकगीतातून, लोककथेतून मात्र नकारात्मक पद्धतीने रंगवलेलं आहे. पण वाल्मिकीच्या रामायणात मात्र त्याला आदर्श म्हणून एक आदर्श पुरुष दाखवलाय. दैवतीकरण वाल्मिकी रामायणात सुद्धा रामायणाचं केलं गेलं नाहीये. पण तुलसीदासांनी केलं. याला फार मोठा काळ झाला. म्हणजे 4थ्या शतकापासून तर 5वं शतक, म्हणजे साधारणतः 1000 वर्षामध्ये रामाचं दैवतीकरण समाजामध्ये झालं असेल. त्याचा परिपाक आपल्याला, त्याची परिणती आपल्याला
तुलसीदासाच्या रामचरितमानसमध्ये दिसते. तर हा प्रवास आपण रामाचा पाहिला, हा मोठा प्रवास आहे, एका व्याख्यानाचा हा विषय नाहीये. कारण फादर कामिल बुलके यांनी ह्या रामायणाच्या अनेक आवृत्त्यांचा तौलनिक अभ्यास केला आणि मोठा प्रबंध सिद्ध केला आणि प्रयाग विद्यापीठाने तो प्रकाशित केला. आता तो उत्तर प्रदेश हिंदी संस्थांनी प्रकाशित केला, उत्तर सरकारने केलेला आहे. तो उपलब्ध आहे, आपण वाचू शकतो. तेव्हा मी किंवा तुम्ही बोलणं हे लोकांना गैर वाटू शकतं, पण जे विद्वानांनी सांगितलंय ते तर आपल्याला मान्यच करावं लागेल. पण आपण त्याच्या आधारे रामाची चिकित्सा करायला हरकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद अशोक राणा सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावरती आपली मतं मांडली. मित्रांनो, हे होते डॉक्टर अशोक राणा, जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, हिंदू संस्कृतीचे अभ्यासक आहेत. आपण रामाच्या संदर्भातला शोध घेण्याचं कारण असं की एकूणच रामायणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारची रामायण म्हणजे उपलब्ध आहेत आणि राम ही कथा असल्याचं हे अनेक विचारवंत आणि अभ्यासकांना स्पष्ट सांगितलंय. त्या कथेचा विस्तार होऊन त्या कथेच्या पात्राचं दैवितीकरण होण्यापर्यंतची ही मजल त्या ग्रंथानं गाठलेली आहे. याचा अर्थ त्या कथेमध्ये लिहिणारा कथाकार जो होता किंवा त्याचं जे वर्णन आणि त्या पद्धतीनं पुढे त्याचा विकास झाला, त्यातनं ते किती प्रभावी होतं हे आपल्याला समजून येतं. तुम्ही डॉक्टर अशोक राणा यांची मतं ऐकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.